वेलकम टू SRG स्पोर्ट्स ऑफिशियल। आज हमारे साथ है अतुल फनसे फ्रॉम ठाणे, और वो छबिलदास स्कूल जो है वो काफ़ी उनके ज़माने में काफ़ी अच्छी टीम थी, और वहाँ जो है वो उन्होंने ठाणे से दादर आते थे छबिलदास में। सिर्फ एक ही पैशन था, क्रिकेट खेलना है, और क्रिकेट जो है शुरुआत होती थी स्कूल से, और ऑल द वे फ्रॉम ठाणे टू दादर मेरे ख्याल से आप ट्रॅव्हल करते थे। वो हमारे साथ है, उनसे बात करेंगे। हे ठाण्याचे आहेत त्यामुळे लेटेस्ट आपण त्यांच्याशी मराठीमध्ये बोललेलंच जास्त बरं पडेल। तर अतुलजी आम्हाला सांगा तुम्ही की हॅरिस शील्ड, जाईल शील्ड तुमचं छबिलदासमध्ये, मला वाटतं की ठाण्यामध्ये तुमचं क्रिकेट सुरू झालं आणि छबिलदासला स्कूलची सुरुवात झाली। सो लेट अस टॉक अबाउट स्कूल क्रिकेट। अनफॉर्च्युनेटली त्यावेळेला ठाण्याच्या स्कूल्सला हॅरिस शील्ड किंवा गाईल शील्ड खेळायला परवानगी नव्हती. सो मला तुमच्या पुढे पर्याय नव्हता, इकडे आमच्याकडे पर्याय नव्हता, आणि फॉर्च्युनेटली आमची जी MH हायस्कूलला स्कूल आहे त्याच जनरल एज्युकेशनची छबिलदास स्कूल होती. त्यामुळे मला 10वीला मला छबिलदासला अपॉर्च्युनिटी खेळण्यासाठी मला विचारण्यात आलं, आणि मी गेलो आणि खेळलो. अनफॉर्च्युनेटली तिकडेही असं झालं की एक मॅच झाली आणि काही कारणास्तव मला नंतर खेळता नाही आलं. परंतु जो बेस आहे क्रिकेटचा तो फक्त शाळेचाच बेस असला पाहिजे. त्यातूनच खरं क्रिकेट खेळायला मिळतं, त्यातूनच खरं टीम स्पिरिट खेळायला मिळतं. त्याच्यात टीम म्हणजे काय, खेळाडू म्हणजे काय, आणि बरोबरचे कलिग्स म्हणजे काय, हे शाळेपासूनच कळायला लागतं. सो गाईल शील्ड आणि हॅरिस शील्डला जे महत्त्व आहे ते कधीही संपू शकणार नाही. मागची 120 वर्ष 125 वर्ष झालं. मी मोठा भाग्यशाली आहे की मला निदान एक तरी मॅच खेळायला मिळाली त्याच्यामध्ये. पण एनीहाऊ त्याला पर्याय नाही, शालेय क्रिकेटला पर्याय नाही, त्याला कुठला नाही. कारण त्याचा बेस पण असा आहे ना की शालेय क्रिकेटमधूनच तुम्ही कुचबिहार ट्रॉफी किंवा पुढच्या हळूहळू युनिव्हर्सिटी, इंटर कॉलेजिएट ह्या गोष्टींसाठी पोचता. आणि जर तुम्हाला बेसिक क्रिकेट जर शाळेत खेळायला मिळालं तर नथिंग लाईक इट. कारण का की स्कूलमध्ये जी मुलं क्रिकेट खेळतात तीच मला वाटतं जास्त, पण अशी काही अपवाद पण त्याला असतात की त्यांचं क्रिकेट लेट सुरू होतं. मात्र ॲट द सेम टाईम जर आपण टेक्निक, बेसिक गोष्टींचा जर विचार केला तर तेच वय असतं की त्या ह्या गोष्टी शिकण्याचं. त्यामुळे मला वाटतं की त्यामुळे जास्त महत्त्वाचं स्कूल क्रिकेट आहे. नक्कीच बेसिक शाळेमध्ये असताना जे कोचेस असतात ते कोचेस तुम्हाला जे गाईड करतं ते कॉलेजमध्ये केल्यानंतर ते गाईड तुम्हाला कितपत तुम्ही ग्रास्प कराल ह्याच्यावरती क्वेश्चन मार्क कदाचित निर्माण होऊ शकेल. कारण तुम्ही एक बेसिक लेवलला क्रिकेट कुठच्याही हाताने खेळलात, हा बॉटम हँड कसा आहे, अपर हँड कसा आहे, किंवा स्टान्स कसा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही शाळेतच करू शकाल. शाळेमध्ये जर हा बेस तयार केला तर ॲटोमॅटिकली कॉलेजमध्ये, इंटर कॉलेजिएट, इंटर युनिव्हर्सिटी किंवा कुचबिहार ट्रॉफी यासाठी करताना तुम्हाला त्या गोष्टी सोप्या पडतील. परंतु जर शाळेत क्रिकेट नाही खेळलं आणि डायरेक्ट इंटर कॉलेजिएटला गेलं आणि मग मात्र तुमच्या स्टान्समध्ये बदल झाला, तुमच्या बॉलिंग ॲक्शनमध्ये फरक झाला, तर कदाचित मे बी दॅट ॲफेक्ट टू युअर क्रिकेट करिअर. सो बेस हा शाळेचाच असला पाहिजे. अगदी शाळा नाही पण तरी ज्युनियर कॉलेजपासून तरी हा बेस असायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे. तुम्ही आता ह्या छोट्या क्रिकेटर्सना, स्कूल क्रिकेटर्सना तुमचा काय सल्ला असेल? छोट्या क्रिकेटर्सना आणि म्हणजे शालेय क्रिकेटर्सना माझा एकच हे आहे की आता कॉम्पिटिशन खूप चांगली आहे, कॉम्पिटिशन वाढत चाललेली आहे. ग्रॅब द ऑपॉर्च्युनिटीज, कॉम्पिटिशनमध्ये राहा, आणि जास्तीत जास्त वेळ आपण ग्राउंडवरती कसे असू याचा विचार करा. पॅव्हेलियनमध्ये टाळ्या वाजवायला बरेच जण असतात, परंतु ग्राउंडवरती खेळणारी 11 आणि 2 13 असेच असतात, 2 बॅट्समन आणि 11 प्लेयर्स असतात. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करा. इट मीन्स ग्रॅब द अपॉर्च्युनिटी, परफॉर्म युअर सेल्फ, आणि तुम्ही ते इम्प्लिमेंट करा. आणि त्या गोष्टीचं एवढं इम्प्लिमेंट करा की तुम्ही कधी पॅव्हेलियनमध्ये जास्त वेळ बसणार नाहीत, तुम्ही मैदानावर असाल. थँक्यू व्हेरी मच अतुलजी. कारण तुम्ही हा जो काही मोलाचा सल्ला ह्या मुलांना छोट्या दिलेला आहे तर त्यांनी तो लक्षात ठेवावा. बी कन्सिस्टंट, आणि तुमचं सक्सेस जे आहे ते आता सुरुवात होते आणि तेच अकॉर्डिंगली पुढे सुरू करा. थँक्स अ लॉट SRG स्पोर्ट्स ऑफिशियल बोलण्याबद्दल.